नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी छोटे छोटे मिनी डोसे आणि इडली बनवणार आहे, ती पण एकदम झटपट। 1 वाटी दही घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे। फेटून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि परत हे हलवून घ्यायचं आहे। नंतर 1 वाटी हा बारीक रवा घालायचा आहे। आता 10 ते 15 मिनिट हे जे मिश्रण आहे ते भिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत चटणी करून घ्यायची आहे। 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडंसं आलं आणि लसूण, थोडंसं खोबरं घालायचं आहे, थोड्याशा डाळवा घालायच्या आहेत, चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर आणि कोथिंबीर। आता हे सर्व पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। ही चटणी वाटून झालेली आहे। चटणीला फोडणी द्यायची आहे। थोडीशी मोहरी घालायची आहे, जिरे, कढीपत्ता आणि थोडासा हिंग। या चटणीवर ही फोडणी घालायची आहे। ही चटणी इथे तयार झाली आहे। इथे एवढा असा सोडा घालायचा आहे आणि सोड्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे सोडा हा सगळ्या बाजूला मिश्रणामध्ये पसरला जातो आणि लागला जातो। त्यानंतर मीठ घालायचं आहे। आता हे सर्व फेटून व्यवस्थित घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। हे मिश्रण वाटीमध्ये भरायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे। आता या वाट्या या चाळणीमध्ये ठेवायच्या आहेत आणि 5 मिनिट हे वाफवून घ्यायचं आहे। खाली पाणी ठेवलेलं आहे मी, तर 5 मिनिट याला लागतात। इथे आता 5 मिनिट झालेले आहे, झाकण काढून घ्यायचं आहे आणि ह्या वाट्या आता बाजूला करायच्या आहेत। हे पाहू शकता, एकदम छान असे हे झालेले आहेत। ह्या वाट्या एकदम थंड झाल्यानंतर सहजपणे असं चमच्याच्या साहाय्याने ह्या इडल्या पटकन निघल्या जातात। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशा आणि पटकन होतात। तुम्ही या बॅटरच्या इडल्याही बनवू शकता किंवा बनडोसेही बनवू शकतात। खूप छान होतात आणि एकदम पटकन अशी होणारी रेसिपी आहे। आता याच मिश्रणाचे बनडोसेही मी बनवणार आहे। तर एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे सुरुवातीला आणि छोटे छोटे असे हे डोसे त्यावर टाकायचे आहेत पळीच्या साहाय्याने। एका पॅनमध्ये 4 डोसे तरी सहज होतात आणि हे डोसे 3 ते 4 मिनिटात सहज वाफवले जातात आणि मस्त असे होतात। इथे हे मिनी डोसे तयार झालेले आहेत। अगदी 3 ते 4 मिनिटात हा नाश्ता तयार होतो, हे पाहू शकता तुम्ही। इथे हे छोटे छोटे असे बनडोसे तयार आहेत, पाहू शकता तुम्ही। एकदम छान असे हे होतात। एकाच बाजूने भाजायचे आहेत आणि म्हणजे एकाच बाजूने वाफवून घ्यायचे आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।